नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, 31 मार्च रोजी म्हणजेच आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे। या दिवशी भक्तगण मोठ्या श्रद्धेने पूजा, उपासना आणि सेवा करत असतात। पण काही वेळा परिस्थितीमुळे हे सर्व करणं काही लोकांना शक्य होत नाही। अशा वेळी निराश न होता हे एकच काम करावे, कारण स्वामींनी सांगितले आहे की भाव हा महत्त्वाचा। त्यामुळे मोठ्या विधींशिवाय घरच्या घरी काही साधे सोपे उपाय किंवा सेवा करूनही स्वामी कृपा सहज प्राप्त करता येऊ शकते। फक्त श्रद्धा भाव मनापासून असावा। तर मग मंडळी, या दिवशी काय करावे आणि स्वामींची कोणती सेवा करावी, तर याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। तर स्वामींच्या भक्तांसाठी स्वामींचा प्रकट दिवस खूप खास आणि महत्त्वाचा असतो। या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या तरी स्वामी भक्तांवर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करतात असं सांगितलं जातं। मात्र काही वेळेस काही लोकांना इच्छा असून देखील काही गोष्टी करणं शक्य होत नाही। वेळेअभावी ते त्यांना शक्य होत नाही किंवा काही वेळेस पूजा अर्चा करता येत नाही। पण स्वामी महाराजांच्या प्रकट दिवशी अगदी काहीही जमलं नाही तर पुढील गोष्टी आपण नक्कीच कराव्यात। त्याचे चमत्कारिक असे अनुभव तुम्हाला नक्कीच जाणवतील। तर मंडळी, स्वामी समर्थ हे साध्या भोळ्या भक्तीने देखील प्रसन्न होणारे गुरु माऊली आहेत। तर काहीही विधी करणं शक्य नसेल तर मंत्र पठण मात्र करावं। मंत्र पठण करणं जमत नसेल तर स्वच्छ निर्मळ श्रद्धापूर्वक श्री स्वामी समर्थ नावाचा जप करावा। फक्त श्री स्वामी समर्थ या नाम जपाने देखील चमत्कारिक असे अनुभव आपल्याला पाहायला मिळतात। मात्र हे नामस्मरण कसं करावं, तर नित्यकर्म झाल्यावर दिवसाच्या कोणत्याही वेळी बसून 11, 21 किंवा 108 वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणावं। तुम्ही कुठेही असलात, स्वच्छ अंतःकरणाने नामस्मरण केल्याने त्यांची कृपा नक्कीच आपल्यावर होते। तसेच स्वामींच्या प्रकट दिनी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कापूर जाळण्याचा प्रभावी उपाय आपण करावा। हा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो। श्री स्वामी समर्थांची कृपा प्राप्त करण्यासाठी हा उपाय देखील आपण करू शकतो। सकाळी किंवा संध्याकाळी एक कापूर घेऊन तो पेटवावा आणि संपूर्ण घरभर तो फिरवावा आणि मुख्य दारावर कापूर आणि लवंग एकत्र करून प्रज्वलित करावे। यामुळे सकारात्मकता वाढते आणि जीवनातील संकट, दुःख, पीडा दूर होत असतात। मात्र यावेळी सुद्धा स्वामींचे नामस्मरण करत राहावं आणि ज्या दिवशी काहीही शक्य नसेल त्या दिवशी स्वामींचा फोटो आपण पाहावा आणि त्यांना नमन करावं। हा फोटो मोबाईलमध्ये तुम्ही पाहू शकता किंवा घरात स्वामींची प्रतिमा असेल ती पाहून स्वामींच्या समोर बसून माझ्या आयुष्यातील संकट, दुःख, पीडा दूर करा एवढंच म्हणावं। हे छोटंसं नमनही स्वामी कृपेसाठी पुरेसं ठरतं। तसेच श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिवसावर घरात एक तुपाचा दिवा लावावा। याने देखील मोठा चमत्कार घडू शकतो। त्यासाठी काय करावं, तर स्वामींच्या प्रतिमेसमोर पूर्व दिशेला एक तुपाचा दिवा लावावा। हे करताना सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणावं। हे केवळ 2 मिनिटाचंच काम असलं तरी त्याचा प्रभाव मात्र मोठा असतो। स्वामी समर्थ नेहमी सेवा, परोपकाराला सर्वात मोठं स्थान देत असतात। त्यांच्या प्रकट दिनी कोणाचीही छोटीशी मदत केली तरी ती मोठी सेवा ठरते। त्यासाठी गरजू व्यक्तींना अन्नदान करावं। स्वामींच्या प्रकट दिनी गरजू व्यक्तींना कधीही काहीही दान तुम्ही करू शकता। त्यामध्ये तूप, साखर, फळं, कपडे यांचा समावेश करावा। त्याचबरोबर रस्त्यावरील प्राण्यांना पाणी सुद्धा द्यावं। या सेवेनेही स्वामी कृपा लाभते। आता यापैकी जर तुम्हाला काहीही करता आले नाही तर स्वामींना मनाने हाक मारावी, ते नक्कीच ऐकतील। डोळे बंद करावे आणि हात जोडून शुद्ध भावनेने स्वामी माझ्या अडचणी दूर करा, माझ्यावर कृपा करा असं साधं पण मनापासून बोलावं। यामुळे देखील स्वामींची कृपा लाभतेच लाभते। स्वामी त्यांच्या भक्तांसोबत सदैव असतात, फक्त त्यांचं स्मरण करावं। तर मंडळी, श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी खूप मोठा पूजाविधीही करणे गरजेचे नाही। ज्यांना हे सर्व करणं शक्य नसेल त्यांच्या एका छोट्याशा कृतीने त्यांची कृपा आपल्याला मिळू शकते। अगदी काहीही जमलं नाही तर श्री स्वामी समर्थ म्हणावं, स्वामींचा फोटो पाहून नमन करावं आणि एक कापूर घरामध्ये जाळावा। तसेच एक तुपाचा दिवा लावावा। कुणाला तरी गरजूंना या दिवशी मदत करावी। डोळे बंद करून फक्त स्वामींना मनापासून आठवावं।
त्यांचं स्मरण करावं. यातील एक गोष्ट जरी केली तरी स्वामींची कृपा आपल्यावर होतेच होते आणि सकारात्मक बदल आपल्या आयुष्यात निश्चितच जाणवतात. शिवाय आपल्याला संकटांपासून मुक्ती देखील मिळत असते. सुख, शांती, सकारात्मकता जीवनामध्ये प्रस्थापित होण्यास मदत होते आणि श्री स्वामी समर्थांची अखंड कृपा आपल्यावर राहते. तर मंडळी, स्वामींच्या प्रकट दिनी यापैकी कोणतीही सेवा तुम्ही नक्कीच करावी आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.